चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला। दुबईच्या मैदानात टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय। भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट पक्क। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं वनडे सामन्यात ओलांडला 14,000 धावांचा टप्पा। आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं 51वं शतक साजरं केलं। भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहण्यासाठी मुंबईतील परळमध्ये विशेष स्क्रीनिंगचं करण्यात आलं आयोजन। मॅच संपण्यापूर्वीच फटाके आणि ढोल ताशांच्या गजरात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। भारताच्या विजयानं नागपूरच्या लक्ष्मीभुवन चौकात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। सलग 1 तास विजयाचा उत्सव, तरुणाईचा जोश शिगेला। पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला पण उत्साह थांबला नाही। पुण्यात FC रोडवर विजयी सेलिब्रेशनचा जल्लोष। भारताच्या विजयानंतर पुणेकरांचा उत्साह उंचावला। FC रोडवर क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताच्या विजयाचा भव्य जल्लोष। हजारो चाहत्यांची गर्दी। भारत माता की जयच्या घोषणा। भारताच्या विजयानंतर देशभर जल्लोष, पण नाशिकमध्ये पोलिसांचा बंदोबस्त। शहरात संचारबंदी लागू असल्यानं पोलिसांचा कडक बंदोबस्त। कॉलेज रोडवर क्रिकेट प्रेमींच्या सेलिब्रेशनला मज्जाव। दिल्ली विधानसभेचं अधिवेशन आजपासून सुरू। आज नवनिर्वाचित 70 आमदार घेणार शपथ। शिवाय विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही आज होणार। विजेंद्र गुप्ता हे विधानसभा अध्यक्ष होण्याची शक्यता। हलक्यात मशालीला घ्यायचं नाही की आणखी कोणाला? हलक्यात घेऊ नकाच्या शिंदेंच्या विधानावर अजितदादांचा खोचक सवाल। हलक्यात घेऊ नका असं अजितदादा म्हणाले, पण ते 2.5 वर्षांपूर्वीचं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मिश्किल उत्तर। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची भेट। यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचीही उपस्थिती। 98व्या मराठी साहित्य संमेलनात मस्साजोग परभणी घटनेबाबत थेट ठराव नाही, केवळ वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मांडलेल्या ठरावावरून झाली होती खडाजंगी। साहित्य संमेलनाच्या भाषणावेळी संमेलनाध्यक्ष तारा भवाळकरांनी मांडला मराठी भाषेचा मुद्दा। मराठी शाळांना अनुदानाची गरज, इंग्रजी शाळांप्रमाणे मराठी शाळांमध्ये देखील सुविधा देण्यात याव्यात, भवाळकरांची मागणी। दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची होती उपस्थिती। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज गणेश नाईकांचा जनता दरबार। सकाळी 11 वाजता ठाण्याच्या महाजनवाडी सभागृहात जनता दरबाराचं आयोजन। बॅनरच्या माध्यमातून भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा पहिला जनता दरबार। यावेळी विविध पक्षातील नेते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार। राज्यपाल CP राधाकृष्णन आज नाशिक दौऱ्यावर। मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, असे घडलं आम्ही या कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, गोऱ्हेंचं मुलाखतीत वक्तव्य। नीलम गोऱ्हेंनी दिलेल्या मर्सिडीज दाखवाव्यात, उद्धव ठाकरेंचं आव्हान। तर गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही, ठाकरेंची प्रतिक्रिया। नीलम गोऱ्हेंना ठाकरेंनी 4 पदं दिली तर त्यांनी आता 8 मर्सिडीज दाखवाव्यात, संजय राऊतांचं गोऱ्हेंना आव्हान। नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर ठाकरेंची शिवसेना संतप्त। असले आरोप आम्ही म्हणजे नमक हरामी, अंबादास दानवेंचं नीलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर। मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर वाद। संजय राऊतांनी संयोजक संजय नहारांना फोन करून व्यक्त केली नाराजी। संजय राऊतांचं अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र। चर्चा परिसंवाद राजकीय आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य मंडळ घेणार का? तसंच गोऱ्हे भेटी देऊन संमेलनात सहभागी झाल्या का? राऊतांचा सवाल। महामंडळ अध्यक्षांना भेटी दिल्या हे खोटं, संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संमेलनाच्या अध्यक्षा उषा तांबे यांचं उत्तर।
नीलम गोऱ्हेंच्या गंभीर आरोपांनंतर ठाकरेंची सेना आक्रमक. अखिल चित्रेंनी मागितले 18 मर्सिडीजचे पुरावे. 18 मर्सिडीज दाखवा, चित्रेंचं नीलम गोऱ्हेंना आव्हान. मुंबईत देखील नीलम गोऱ्हेंच्या ठाकरेंची शिवसेना आक्रमक. माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध. नीलम गोऱ्हेंवर कोण विश्वास ठेवणार? ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची टीका. तर उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी आरोप केले जात आहेत. पेडणेकरांचा हल्लाबोल. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन. रिमोटची गाडी चालवत महिला शिवसैनिकांकडून नीलम गोऱ्हेंच्या टायरवाली बाई असा उल्लेख. आंदोलन करणारे शिवसैनिक ताब्यात. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आज पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे सहभागी असल्याचं दिसत नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं. आठवलेंची प्रतिक्रिया. धनुष्यबाण आणि घड्याळाला फडणवीसांकडे बघून मतं मिळाली. परंड्यातील कार्यक्रमात सुरेश धस यांचा दावा. आमच्या लोकांनी घड्याळाला मत दिली असती का? आमदार सुरेश धस यांचा राष्ट्रवादीला टोला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं धाराशिव कनेक्शन. वाशीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संतोष देशमुखच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली. भाजपा आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप. धाराशिवच्या एका कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, सुरेश धस यांची भूमिका. माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेन. रामराजेंचा अप्रत्यक्ष इशारा नक्की कोणाला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना तातडीनं विधानसभेतून निष्कासित करण्याची पत्राद्वारे केली मागणी. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर नार्वेकरांवर दबाव असल्याचा राऊतांचा आरोप. माणिकराव कोकाटेंसंदर्भात कोर्टाची अधिकृत प्रत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य तो निर्णय घेतला जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती. भगवा गमछावाला फोटो चांगला वाटला म्हणून स्टेटसला ठेवला. स्टेटसवर धंगेकरांचं स्पष्टीकरण. तर हिंदू धर्म आहे, भगवा गमछा घेऊन फोटो ठेवण्यात गैर काय? धंगेकरांचा सवाल. अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. महाड मतदारसंघाच्या मुरमुशी गावात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत एका लग्न सोहळ्यात एकत्र. एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र. यावेळी रश्मी ठाकरे देखील होत्या उपस्थित. दिल्लीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांसंदर्भात दिलं निवेदन. सीमा प्रश्नी तातडीने लक्ष घालू, अजित पवारांची प्रतिक्रिया. मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावा, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन करणार. कोल्हापूरमध्ये राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा. ओबीसी महिलेच्या घरात घुसून धुडगूस घालणाऱ्या अज्ञात व्यक्तींना तात्काळ अटक करा. मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांची मागणी. पोलिसांना दिलं निवेदन. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात 15,000ची वाढ. ग्रामीण भागात घरकुलासाठी आता 2,10,000पर्यंत निधी मिळणार. अतिरिक्त अनुदानाचा खर्च सरकार उचलणार. जयकुमार गोरे यांची माहिती. अकोल्याच्या खडकी भागातील महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत असणाऱ्या वसतिगृहाला अमोल मिटकरींची अचानक भेट. यावेळी वसतिगृहाचा भोंगळ कारभार आला समोर.
सिंधुदुर्गच्या करूळ घाटात पुढील 15 दिवस प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरू करणार. दुतर्फा वाहतूक सुरू करण्याबाबत 10 मार्चपर्यंत निर्णय घेण्यात येणार. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये आज बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. म्हाडाचं कोकण मंडळ जवळपास 2000 घरांसाठी लॉटरी काढणार. चितळसरसमधील सर्वाधिक म्हणजे 1173 घरांचा समावेश असणार. महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता एआयचा वापर. निकालपत्रासाठी एआयची मदत घेऊ. नांदेडमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा समारोप कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. लातूर किंवा नांदेडमध्ये विभागीय महसूल आयुक्तालय करणार. तसंच राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी 1 कोटी अनुदान दरवर्षी देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची पॅरिसमध्ये शिष्टमंडळ बैठक. यावेळी युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा आणि महाराष्ट्राचे अधिकारी उपस्थित होते. नांदेडमध्ये आयुक्तालयासाठी महसूल मंत्र्यांची तयारी असेल तर माझा पाठिंबा. पालकमंत्री अतुल सावेंचं विधान. नांदेडला पोलीस आयुक्तालय करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवलं. सावेंची माहिती. ठाण्यात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनमध्ये भव्य स्वच्छता अभियान. सिद्धेश्वर तलाव परिसरात 500हून अधिक निरंकारी अनुयायांचा सहभाग. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग. राज्य सरकारने दुधाला जाहीर केलेलं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. अहिल्यानगरमध्ये 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटींचं अनुदान थकीत. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी. ग्रामसभेत ठराव मंजूर. व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप. पुरंदरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरीच्या यात्रेची सांगता. रंगांच्या शिंपणाने रंगून गेलेला भक्तगण. अमरावतीमधील माधन येथे राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी आणि ताराबाई मशरूवालांचा स्मृती महोत्सव साजरा. पद्मश्री डॉक्टर शंकरबाबा पापडकर यांची उपस्थिती. यावेळी ग्रामरक्षक साप्ताहिक अंकाचं प्रकाशन. पुण्यातील MIT कोथरूडमधील विवेकानंद सभागृहात होमिओपॅथिक फिजिशियन परिषदेचं आयोजन. होमिओपॅथिक आयोजनाचे अध्यक्ष अनिल खुराक, पद्मश्री VK गुप्ता, डॉक्टर निशिकांत थापे, डॉक्टर राव यांच्यासह अनेक डॉक्टर्स यांची उपस्थिती. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास खुलं राहणार. 26 तारखेला पहाटे 4 वाजल्यापासून ते 27 तारखेच्या रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर सुरू राहणार. तसंच VIP आणि इतर भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद असेल. बेळगावच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचं दुर्गपूजन उत्साहात संपन्न. एकाच दिवशी 9 राज्यातील 131हून अधिक गड किल्ल्यांवर दुर्गपूजेचा आयोजन. परभणीमध्ये ग्रीन कॉरिडॉर मार्फत 25 वर्षीय युवकाचं अवयवदान. जिंतूर तालुक्यातील दीपक दराडे यांचं अवयवदान. अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये गारांसह मुसळधार पाऊस. काजू उत्पादक धास्तावले. मुंबईच्या वडाळा परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांना कारनं चिरडलं. अपघातात 1.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू तर 1 महिला गंभीर जखमी. नवी मुंबईमध्ये मद्यधुंद कार चालकाची झाडाला धडक. नेरूळच्या पाम बीच रोडवरील घटना. अपघातात कार चालक गंभीर जखमी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर 2 ट्रक उलटले. जालन्याच्या कंडवची पेट्रोल पंपाजवळील ही घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ट्रकची आमने-सामने धडक. अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी. नांदेड अर्धापूर तामसा रस्त्यावरील घटना. वर्ध्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. 2 महिलांचा जागीच मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.
भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरातील गॅरेजला भीषण आग. या आगीत संपूर्ण गॅरेज जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नवी मुंबईच्या खारघरमध्ये डोक्यात हेल्मेट मारून हत्या केल्याप्रकरणी बांद्रेतून दुसऱ्या आरोपीला अटक. किरकोळ वादातून गेल्या महिन्यात करण्यात आली होती ही हत्या. सांगलीमध्ये कृष्णा नदीवरील घाटावर महिलेची हत्या तर मिरजेत युवकाची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. दोन्ही प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू. पालघरमधील वाड्याच्या पालीमध्ये बनावट नोटांची अदलाबदल. सापळा रचत तिघांना वाडा पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपींकडून 13 लाखांपेक्षा अधिक बनावट रुपयांच्या नोटा जप्त. मीरा भाईंदरमध्ये वृद्ध महिलांची फसवणूक करून दागिने लंपास. 2 आरोपी गजाआड. दोन्ही आरोपी गुजरातच्या अहमदाबादमधील असल्याची पोलिसांची माहिती. शेवगाव पालिकेचा प्लास्टिक विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर छापा. कारवाईत 27 क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त. प्लास्टिक पिशव्या वापरू नये अन्यथा दंडात्मक कारवाई होणार. पालिकेचा इशारा. 15 लाखांची अवैध दारू जप्त. दोघे अटकेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळे गावातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. गोव्यातून कमी किमतीत विदेशी दारू आणून करत होते विक्री. अकोल्याच्या पातूर तालुक्यात सागवान लाकडाची तस्करी. 3 दिवसात तस्करी करणाऱ्या टोळा गजाआड. 3,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना घेतलं ताब्यात. अकोल्यात 10वीच्या परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढत रील्स बनवण्याचा प्रकार समोर. सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्या विद्यालयातील घटना. रील्स बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू. अकोल्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत. अकोट तालुक्यात संत्रा पिकावर देडचुकीचा रोगाचा प्रादुर्भाव. संत्रा पिकाला मोठी गळती. अमरावतीच्या मेळघाटात पाणवठ्यावर 3 बछड्यांसह वाघाच्या जोडप्याचं दर्शन. वनकर्मचाऱ्यांसोबत पक्षी निरीक्षकांनी देखील वाघाचं जोडपं पाहिलं. कोल्हापुरात तब्बल 25 कोटींचा महाकाय रेडा. भीमा कृषी प्रदर्शनात रेड्याला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी. रेड्याचं नाव आमदार असून त्याचं वय 4 वर्ष तर वजन 1.5 टन आहे. अकोल्यामध्ये सर्पमित्रांकडून 8 ते 9 फूट लांबीच्या अजगराचं रेस्क्यू. वणी रंभापूरमधील कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत आढळला अजगर. सर्पमित्रांनी अजगराला सुखरूपपणे जंगलात सोडलं. प्रयागराजमधील कुंभमेळ्याचा आज 43वा दिवस. कुंभमेळा संपण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक. गर्दी वाढण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज कुंभमेळ्यात होणार सहभागी. संत महंतांच्या उपस्थितीत विधिवत स्नान करणार. सकाळी 11 वाजता प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता. मौनी अमावस्येला प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी संदर्भात याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार. मध्य प्रदेशच्या छत्तरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बागेश्वर धाम बालाजी मंदिरात घेतलं दर्शन. यावेळी मोदींच्या हस्ते बागेश्वर धाम कर्करोग वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी. 21 दशलक्ष डॉलर्सच्या निधीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं, अन्यथा मोदींविरुद्ध फौजदारी खटला दाखल करणार. सुब्रमण्यम स्वामींचा थेट इशारा. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्या समुद्र किनाऱ्यावर लाखो कासवांचं दर्शन. ओडिशाच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी 3 लाख ऑलिव्ह रिडेल कासवांचा 9,000 किलोमीटरचा प्रवास. या कासवांनी 5.5 लाखांहून अधिक अंडी घातल्याची माहिती. गेल्या आठवड्यामध्ये काय काम केलं ते सांगा, अन्यथा नोकरी गमवा. अमेरिकेच्या नोकरदारांना इलॉन मस्क खात्याकडून ईमेल 5 मुद्द्यांमध्ये सोमवारपर्यंत उत्तर देण्याच्या सूचना. ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी घेतला अखेरचा श्वास. मराठी बाल साहित्याचं मोठं योगदान होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.